तर भावांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये हळदीला टाकलं खत आणि ते पण एका थैलीचा जुगाड करून, आणि आपला ते जुगाड सक्सेस झाला का नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर सगळ्यात पहिले माझ्याकडून 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की आज 15 ऑगस्ट होता आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला शेतामध्ये खत नेऊन टाकायचं होतं. मग काय सकाळी उठून बाबाच्या गाडीवर खताचे कट्टे टाकून दिलं आणि आपल्या धन्नोवर पण खताचे कट्टे घेतले, कारण की हळदीला खत देणं थोडं अर्जंट होतं. मग काय आपण आपल्या धन्नोवर बसलो, आईला घेऊन 360च्या स्पीडनं शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर पहिले आपण गोणा वगैरे आथरून घेतला आणि त्यानंतर खताचे कट्टे टाकून घेतले. खताचे कट्टे टाकल्यानंतर बाबांनी ते खताचे कट्टे फोडून मिक्सिंग केले. मिक्सिंग केलेलं खत आता आपल्याला या हळदीला द्यायचं होतं ना. हळदीला खत देण्यासाठी आता आपण हे थैलीचा जुगाड केलेला होता. चला म्हणलं हळदीला खत देण्यासाठी आता जुगाड तर केला, पण ते जुगाड काम करते का नाही ते बघू. मग काय थैलीमध्ये पहिले खत भरून घेतलं, त्यानंतर हळदीला खत द्यायला सुरुवात केली. पण जुगाड तर एकच नंबर जमला होता राव आपला. आपण केलेला थैलीचा जुगाड ते फेल न जाता त्यानं पूर्ण हळदीला खत टाकणं झालं, कारण की वरून आभाळ पण येईल होतं. पूर्ण हळदीला खत टाकून झाल्यानंतर आपलं सामान वगैरे गोळा केलं. गोळा केलेलं सामान धन्नोवर आणून ठेवलं. गोळा केलेलं सामान धन्नोवर ठेवलं, आईला बसवलं धन्नोवर आणि 360च्या स्पीडनं घराकडे निघालो, कारण की आपल्याला परत ड्रिपचे पाईप घेऊन शेतामध्ये यायचं होतं. मग काय घरी आल्यानंतर बाबांनी ड्रिपच्या पाईपाचा गट्टा वगैरे बांधून घेतला. गट्टा बांधल्यानंतर परत गाडीवर बसलो आणि गाडीवर ड्रिपचा गट्टा घेऊन आलो शेतामध्ये ड्रिपचे पाईप आणून टाकून दिले आणि बाबाच्या सोनीवर बसलो घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून.